हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल औरंगाबादकर आकाश. सो शेवटचा ब्लॉग कधी केला आठवतसुद्धा नाही आहे, पण म्हटलं आता पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर पहिल्यांदा कुठेतरी सिटीच्या बाहेर फिरायला जातो आहे. सो पुन्हा एकदा सुरुवात करावी. हा ब्लॉग कधी येईल माहीत नाही. आत्ता चाललो आहे सिंहगड. इथे आम्ही मागे नाश्ता केला आहे. बघूया भेट. मस्त आहे ना. सो शेवटी रस्ता चुकत इकडून तिकडून कसं पोहोचलो सिंहगडला. पार्किंगला आत्ता गाडी लावली आहे आणि हा व्ह्यू आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांनी गडावर 3 तासापेक्षा जास्त वेळ थांबू नये. कळलं का? सो फायनली पुण्यात आल्यानंतरचा पहिला ट्रेक सिंहगड. आत्ता जस्ट पोहोचलोय, गाडी पार्किंगला लावली आहे आणि आता चाललोय. बस थांबा तिथंच. परत कुठे क्रॉप करतो. दिसलं तू वाटली माझ्याकडे रे. आप नहीं गए रहेंगे रे वो उनको लगता पुणे दरवाजातनं जस्ट वर आलोय आणि बसायला लागलोय, कारण आता सवय नाही राहिली आहे. त्याच्यामुळे मी जेटली धापा लागलाय. खूप दिवसांनंतर व्लॉग आणि ट्रेक सोबत करतोय. सो टोटल वाट लागली आहे. मला वाटतं पुणे दरवाजानंतर एक दुसरा कुठला तरी दरवाजा आला होता आणि हा आता तिसरा दरवाजा आहे. चला जाऊयात. हात कितपत स्टेबल येणार आहे याची आयडिया आता नाही आहे, कारण मला वाटतं या फोनवरचा हा पहिलाच व्लॉग असेल. म्हणून त्यांनी सिंहगड निवडला. या ठिकाणी राहिले, त्यांनी या ठिकाणी गीता रहस्य लिहायला सुरुवात केली. मध्ये सोर्स असेल पाण्याचा, कारण डोंगरामध्ये पण पाणी सो आधी जसं दाखवलंय याला घोड्याचं पागा म्हणतात, पण म्हणत नाही आहेत. त्या बोर्डवरती काहीतरी इन्फॉर्मेशन आहे, ती पॉज करून वाचू शकता. तो हा आतला व्ह्यू आहे. सो अजूनही जो सिंहगडचा ट्रेक आहे, प्लीज एक्सप्रेशन्स इग्नोर करा, कारण ऊन आहे त्याच्यामुळे परफेक्ट एक्सप्रेशन देऊ नाही शकणार. सो मी आधीही बोललो आहे आणि आताही बोलतो आहे की गड जे आहे, म्हणजे गड म्हणा किंवा कुठल्या हिस्टॉरिकल जी जागा आहे तिथे कमर्शियलायझेशन अवॉइड करा. तिथे बघतो आपण ही हॉटेल आहे आणि या साईडला जरी बघितलं तरी सगळे स्टॉल्स वगैरे आहेत. सो ही सुविधा म्हणून चांगलं आहे, बट ह्याच्याचमुळे गडावर होतोय खूप सारा कचरा. सो मी याबद्दल बोलतोय. सगळे स्टॉल्स आणि हे आहेत. मध्ये
सो हा कोंडाणेश्वर मंदिरातला आतला परिसर. अगं चांगलं दिसत होतं तुला बंद. पुरंदरगडाच्या बदली 23 किल्ले देण्याचा महाराजांनी शब्द दिला. पुरंदरगडाच्या बदली 23 किल्ले शत्रूच्या हाती गेले. 23 गडांमध्ये एक बळकट किल्ला शत्रूच्या हाती गेला. गडाचं वर्णन कसं होतं? 22 गडांना जर मागे ठेवलं तर एकटा त्यांच्यासाठी झुंज देऊ शकत होता. इतकी ताकद असणारा किल्ला म्हणजेच की गड कोंढाणा. तुम्ही जे किल्ले शत्रूच्या हाती गेलेले पाहिले, गड कोंढाणा जिंकून घेतला नव्हता. पुरंदरच्या तहामध्ये शत्रूच्या हाती गेला. पुरंदरच्या तहामध्ये गेलेला गड कोंढाण्यावरती राज्यकर्ता उदयभान राठोडला नेमण्यात आला. सो आपण आता होतो कोंडाणेश्वर मंदिराच्या परिसरात, जिथे तानाजी मालुसरेंची समाधी आहे. आणि तिथे तो मावळफकार चांगली माहिती सांगत होता. बट लवकर वापस पण लवकर पोहोचायचे आणि हे जस्ट सुरुवात आहे, त्याच्यामुळे ती अर्धवट सोडली आहे. आणि आता चाललोय समोर इकडे. सो तिथनं थोडंसं समोर आल्यानंतर थोडीशी प्लेन जागा आहे आणि तिथनं हा व्ह्यू आहे. पुन्हा तेच म्हणजे मनवायसाठी मोबाईल पण ठेव साईडला. आय थिंक हा कलावंतीन दुर्ग आहे. सॉरी, कलावंतीन बुरुज जे काय असेल. इधर से आए हैं, अब ऐसा गोल चक्कर रिटर्न. आप आए हो? हाँ, फिर ऐसे रिटर्न. ठीक है, थैंक यू. सो लास्ट टाइम काय शूट केलं होतं माहीत नाही. मला वाटतं तुम्हाला जो पूर्ण परिसर आहे सह्याद्रीचा तो दाखवला होता. नंतर चालत चालत समोर इथे हे स्ट्रक्चर आलं आहे, बहुतेक मंदिर आहे. कसलं आहे बघूयात. सो हे एक टाकं इथे आहे आणि हा परिसर. सो हा एक नोटीस आहे, पॉज करून वाचू शकता. घरी बायकोला मारतील रोज, तिथं येऊन शांतरा करत. त्याच्याकडे बघून वाटलं मला. इकडनं राजाराम महाराजांची समाधी आहे. त्याच्यानंतर हा इथे एक बोर्ड आहे. इथे एक पुन्हा एक हॉटेल आहे आणि मग समोर रस्ता आहे.